हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आपल्याला आज एक व्हॉट्सअपवरती मेसेज आलेला आहे। अश्विनी सोनवणे ताई यांनी मेसेज केलेला आहे की त्यांना 38 साईजचा पाठीमागचा जो गळा आहे तो 10 इंचाचा हवा आहे। तर त्यानुसार आज आपण कटिंग करणार आहोत। त्यांनी कटोरीचं हवंय का प्रिन्स कट हवंय असं काहीही लिहून पाठवलेलं नाही, फक्त त्यांनी माप लिहून पाठवलेले आहेत आपल्याला। तर त्या मापानुसार मी आज कटिंग करणार आहे। आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्यासाठी सुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन। बऱ्याचशा आपल्याला कमेंट आलेले आहेत की ताई हा व्हिडिओ बनवा, ते दाखवा, तर मी सगळ्यांचे कमेंटवरून व्हिडिओ लवकरच बनवणार आहेत। मला थोडा वेळ द्या, मला जसा वेळ मिळेल तशी मी व्हिडिओ अपलोड करत जाईल। आणि बऱ्याचशा ताई अशा आहेत की आता मला बरेचसे कॉल येतात की माझा शिवण क्लास झालेला आहे, मी शिवण क्लास केलेला आहे आणि ब्लाऊज परफेक्ट बसत नाही किंवा कस्टमर येत नाही, कटिंग चुकते, शोल्डर गळतात। तर यावरती आपलं पेपर पॅटर्न आहेत आपल्याकडे, तर तुम्ही हे पेपर पॅटर्न घेऊ शकतात आणि परफेक्ट ब्लाऊज शिवू शकतात। तर त्यासाठी आपला सपोर्ट असतो। पेपर पॅटर्न घेतल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर सगळी माहिती देते, कसे ठेवायचे, कसे कटिंग करायचं, कसं शिवायचं, संपूर्ण माहिती दिली जाते। आणि भरपूर अशा ताई आहेत की त्यांनी पेपर पॅटर्न घेऊन छान असा व्यवसाय चालू केलेला आहे आणि खूप छान असं इन्कम कमवत आहे दर महिन्याला। तर आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटीने ब्लाऊज परफेक्ट बसतात। आणि आता सध्या पेपर पॅटर्नवरती डिस्काउंट आणि ऑफर सुद्धा चालू आहे, तर याचा लाभ घ्या तुम्ही। तर आज आपण त्या अश्विनी सोनवणे ताईंच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवणार आहोत। तर मी इथं हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे आणि पेपर पॅटर्न सुद्धा आपले वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत। हे फाटत नाही, फ्लेक्झिबल आहे, पाण्यात टाकलं तरी भिजणार नाही, अतिशय सुंदर असे परफेक्ट ब्लाऊज बसतात। तर आपल्याकडे एकूण 15 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आता आपण कटिंग बघूया। तर इथं आपण आता मेजरिंग टेप घेतलेला आहे। आता आपण सगळं मेजर करून घेणार आहोत। सगळ्यात आधी तर आपल्याला हा कापड जो आहे तो क्रॉसमध्ये आहे, व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचा आहे किंवा टिक करून घ्यायचा आहे। तर मी इथं टिक करून घेत आहे आधी, नंतर आपण कट करून घेणार आहोत। तुमच्याकडे पेपर असेल किंवा ब्लाऊज पीस असेल तर अशा पद्धतीनेच तुम्हाला सरळ रेषा टिक करून घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे 38 साईज, जे अश्विनी ताईंनी आपल्याला जे मेजरमेंट दिलेले आहे त्यांची पूर्ण उंची 13.5 इंच तयार आहे। तर 14.5 इंच घेऊयात, म्हणजेच 1 इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे। आता त्यांनी शोल्डर मुंड्याचे माप दिलेले नाहीत आणि शोल्डर त्यांनी दिलेलं आहे फक्त जी आपली शोल्डरवरती खांद्यावरती जी पट्टी असते ती 3 इंचाची असं त्यांनी दिलेलं आहे, पण ते चुकीचं माप आहे, तसं काही नसतं। तर 10 इंच पाठीमागचा गळा आहे, त्यानुसार आपल्याला शोल्डरची पट्टी ही तयार होत असते। तर 10 इंच पाठीमागचा गळा आहे, त्यासाठी आपल्याला मागचा गळा 10 इंच आहे त्यांचा, तर 10 इंचसाठी आपल्याला 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। 5.5 इंच इथं आपलं शोल्डर आलेलं आहे। 2.25 इंच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे, कारण गळ्याची उंची आहे 10.5 इंच। 10 इंच तयार आणि अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवणार आहोत। तर आपण इथं 10.5 इंच वरती टिक करून घ्यायचंय। सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग काढत आहोत 10.5 इंच। आता इथं आपण 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली। जर तुम्हाला पसरट गळा घ्यायचा असेल तर आपल्याला 2.25 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच किंवा 1 इंच वाढवायला लागतं। तर मी ते अर्धा इंच वाढवून घेत आहे, थोडा पसरट गळा येईल, साईज मोठी आहे। आणि तुम्हाला जर नॉर्मल यू गळा हवा असेल तर नॉर्मल तुम्ही 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची। तर अशा पद्धतीने गळ्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। आता 5.5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे, तर 6 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। 6 इंच मुंडा। चेस्टचं माप टाकायचं आहे, 38 साईज आहे, तर 38चा चौथा भाग येणार आहे 9.5 इंच। 2 इंच शिलाई मार्जिन। 5 इंच आपल्याला साईडला इथं घ्यायचंय, 5 इंच इकडे टिक करून घ्यायचं आहे। तुम्हालाही असेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा स्वतःचा मापाचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा, त्याच्यावरती लवकरच मी व्हिडिओ बनवेल। तर इथं अशा पद्धतीने टिक केलंय। 10 इंच गळा आहे, तर त्यासाठी 5 इंच आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचा आहे। पाठीमागचा भाग आहे, पाठीमागचा भाग 1.5 इंचावरून आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे।
अशा पद्धतीने आपण इथं मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे. आता कमरेचं माप आहे त्यांनी दिलेलं 32 इंच कंबर आहे त्यांनी दिलेलं, तर 32चा चौथा भाग घ्यायचा आहे. 8 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन. जे काही कंबरचं माप असेल त्याचा आपल्याला चौथा काढायचा आहे, प्लस 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी, प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने आपण इथं टिक करून घेतलेला आहे. आता आपल्याला कमरेचा जो टक्स आहे त्याची रुंदी काढायची आहे. कमरेच्या टक्सची रुंदी इथं 8 इंच घेतलेला आहे, कंबरचा चौथा भाग. तर आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि इथं टिक करायचं आहे. टक्सची उंची आपल्याला गळ्याच्या उंचीनुसार ठेवायची असते, तर मी इथे 4.5 इंच तर इथं आपल्याला 4.5 इंच मी टकची उंची घेतलेली आहे, कारण गळा आपला इथून येणार आहे आणि टकची उंची आपण साईडला घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार. तर हाच भाग ठेवून आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे. आता 10 इंचासाठी जर आपण शोल्डर पट्टी तयार 3 इंचाची घेतली असती तर गळा रुंदी अगदी कमी निघाली असती, आणि समजा इथून वाढवलं असतं तर शोल्डर पडले असते, व्यवस्थित शोल्डरमध्ये ब्लाऊज बसलं नसतं. तर आता ही जी शोल्डर पट्टी आहे आपली ही 3.25 इंच आलेली आहे, म्हणजेच तयार होऊन 2.25 इंच ही आपली राहणार आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला हा पुढचा पार्ट कट करायचा आहे. पुढचा भाग कट करायचा आहे आपल्याला. तर पुढच्या भागासाठी आपल्याला काय करायचं आहे, कापड एक्स्ट्रा होतं तर मी कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तसंच ठेवायचंय जसं की आपण प्रिन्सेस कटला वगैरे किंवा फोर्टक्सला या साईडने रुंदीत वाढवून घेतो आपण. हुकलूक पट्टीसाठी तसं वाढवायचं नाहीये. तर इथं गळा रुंदीला आहे तसं टिक करायचं आहे, शोल्डर आहे तसं टिक करायचं आहे, मुंडा, नंतर मुंड्याला आपण आतून शेप देऊन घेणार आहोत, कमरेचा भाग, साईज आणि उंची आता आपण आहे तसं टिक करून घेतलेलं आहे. तर पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपल्याला अर्धा इंच उंची वाढवून घ्यावी लागते. तर मी तर ही उंची वाढवून घेणार आहे आणि रेषा टिक करून घेणार आहे. तर ही आपण अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे. तर मुंड्याला आता आपल्याला आतून शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही मोजून शेप दिला तरीही चालेल. हा आहे आपला पाठीमागचा शेप आणि हा आहे आपला पुढचा शेप. ठीक आहे. 2 इंच बरोबर आलं पाहिजे, असं वेगळं वेगळं दिसलं नाही पाहिजे, तरच काखेचा भाग तुमचा व्यवस्थित जॉईंट येईल. आता पुढच्या गळ्याची उंची त्यांनी दिलेली आहे 7 इंच तयार आहे वाटतं, त्यांनी 7 इंच लिहून दिलेलं आहे. आणि माप टाकताना एवढं लक्षात ठेवायचं की तयार माप असं लिहून पाठवायचं आहे तुम्ही, जेणेकरून मला त्याच्यामध्ये वाढवता येईल. 7 इंच जर गळ्याची पुढची उंची असेल तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे. एवढी मोठी उंची शक्यतो नसते, 6.5 इंच तयार असते, पण तिथं 7 इंच त्यांनी लिहून पाठवलेलं आहे. तर 7 इंचसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन असं गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आपण. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. क्रॉसपट्टीचं माप 3 इंच घ्यायचं आहे. हे अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला 3 इंच वरती इथं माप घ्यायचं आहे आणि या साईडला 2.5 इंच. इथून आपण घेतलेला आहे 3 इंच वरच्या भागाकडून, तर इथूनच आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. 2 इंच सुद्धा घेऊ शकता तुम्ही,
कमरेचं माप टाकायचं आहे 8 इंच अधिक 2 इंच. हा 1 इंच एक्स्ट्रा राहिलेला कापड तो कट होऊन जाणार आहे, कारण पुढच्या भागामध्ये टक्स नसतो, फक्त कटोरीला असतो. मग कटोरीचा जेव्हा आपण भाग कट करतो तेव्हा आपण वाढवून घेतलेलं असतं कटोरीमध्ये, म्हणून इथं वाढवायची गरज येत नाही. हा जो भाग आहे हा कट होऊन जाणार आहे. हा जो भाग आहे एक्स्ट्राचा हा कट होऊन जाईल. ही आहे ही शिलाई मार्जिन राहणार आहे. तर इथं आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथून 2 इंच घेतलं तरी चालेल, 2.5 इंच घेतलं तरी चालेल, अर्धा इंचाचा पण गॅप ठेवू शकता तुम्ही किंवा 1 इंचाचा पण गॅप ठेवू शकतात. आकार व्यवस्थित द्यायचा आहे फक्त आपल्याला आपल्या क्रॉसपट्टीला. आता आपल्याला काय करायचंय, इथून आपल्याला 2 इंच मोजून घ्यायचं आहे. इथून 1.5 इंच, 1 इंच मोजलं तरी चालेल, 1.5 इंच मोजलं तरी चालेल, 2 इंच घेतलं तरी चालेल. आता काय होते, इथं आपण 2 इंच घेतले तर मी 2.5 इंचावरून टिक करून घेणार आहे. आता इथं आपल्याला क्रॉसपट्टीचं माप काढायचंय. क्रॉसपट्टीची जी उंची रुंदी आहे ती 10.5 इंच आहे, म्हणजे 5.25 इंचवरती टिक होणार आहे. अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे. अशा पद्धतीने टिक केलेले. 2 इंच घेतलेलं होतं मी, पण 2 इंचच्या ऐवजी मी 2.25 इंच घेतले. 2.5 पण नाही, मी तुम्हाला मोजून दाखवते. 2.25 इंच आहे हा जो पॉइंट आहे, आणि ही जी रेषा आहे अशी आहे. 2.25 इंच येत आहे. 2 इंच ऐवजी 2.25 इंच घेतलेलं आहे आपण, आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आपली ही कटोरी मूळ कटोरी आहे, याच्यावरून आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर पुढचा भाग सुद्धा आपला इथं तयार झालेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. आता तुम्हाला वाटत असेल की हा भाग जो आहे तो एक्स्ट्रा कसा निघाला, कारण पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच टक्सच्या साठी वाढवलेलं होतं. जो मेन टक्स असतो पाठीमागचा त्यासाठी आपण 1 इंच वाढवून घेतो. पुढे वाढवायची गरज येत नाही, पुढे डायरेक्ट कटोरीमध्येच वाढतं लूज, कटोरी जेव्हा आपण कट करतो तेव्हाच. तर इथं आपण आता क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. ही आहे क्रॉसपट्टी. आता आपल्याला कापडावरती ठेवताना ही क्रॉसपट्टी वाढवायची नाही, कारण वाढवून घेतलेली आहे. आता कटोरी कट करून घेऊयात. तर कटोरी सुद्धा आपली कट झालेली आहे. तर आपण आता हे जे 3 पार्ट आहेत हे साईडला ठेवून देऊयात आणि कटोरी वाढवून घेऊयात. तर इथं आपण हा पार्ट ठेवलेला आहे, जो एक्स्ट्राचा कापड आहे माझ्याकडे तो ठेवलेला आहे. आणि कापड ठेवताना आपल्याला मात्र लक्षात ठेवायचे, चारही बाजूने जागा सोडायची आहे आपल्याला, कारण कटोरी ही आपल्याला वाढवून घ्यायची असते. इथं अर्धा इंच, इथे 1.5 इंच, इथं 1 इंच, आणि इथे आहे तसंच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, जी ही रेषा आपण टिक करून घेतलेली तिचं सेंटर काढायचं, म्हणजे मध्य काढायचं आहे. 8.5 इंच येते, 8.5च्या निम्म 4.25 इंच होणार आहे. पण अशा पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे अगदी बरोबर माप निघतं. 2 इंच वरती खाली टिक करायचं आहे. अतिशय सुंदर अशी आपली कटोरी तयार होते, गोल गरगरीत दिसते. मी कटोरी सुद्धा तुम्हाला कट करून दाखवते. तर इथं आपण बिलकुल वाढवलेलं नाही. इथं 1 इंच वाढवलं आहे, इथं 1.5 इंच, इथे अर्धा इंच, आणि ही जी रेषा आहे हिचं सेंटर काढून इथं 2 इंच वाढवलेलं आहे. तर आता आपण जी मेन कटोरी आहे त्या कटोरीवरून इथं कटोरी वाढवून घेतलेली आहे. ही आपल्याला उपयोगात येणारी कटोरी आहे, आणि जी लहान कटोरी निघते ती फक्त आपल्याला कटोरी वाढवून घेण्यासाठी उपयोगात येते. बाकी स्टिचिंग करताना वगैरे कुठंच ती लागत नाही.
एकदा ही कटोरी वाढवली की त्या कटोरीची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे. तर कटोरीची टकची उंची आणि रुंदी बऱ्याचशा महिलांना अजूनही कळत नाही की कटोरीला टक्स घेताना कुठून आपण रुंदी मोजली पाहिजे आणि कुठून उंची मोजली पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते आज. तर उंची आपल्याला ही जी बंद बाजू आहे या बंद बाजूकडून मोजायची असते 3 इंच. आणि काय होतं की तुम्ही व्हिडिओ पण पूर्ण बघत नाही, त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही. व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे जेणेकरून मी जे छोटे छोटे पॉईंट सांगत असते ते तुमच्या लक्षात येतील. तर इकडून रुंदी मोजायची आहे. उंची आहे 3 इंच, रुंदी आहे 1.5 इंच. अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आणि त्या मार्किंगवरती मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते आपली कटोरी कशा पद्धतीने तयार झालेली आहे. अतिशय सुंदर आणि गोल गरगरीत अशी आपली कटोरी तर तयार झालेली आहे. 38 साईजची ही कटोरी आहे. इथं आपले 4 पार्ट तयार झालेले. आता फक्त आपली बाही राहिलेली आहे. तर बाहीची उंची त्यांनी दिलेली आहे 10 इंच. तर मी इथे तुम्हाला 10 इंचची बाही कट करून दाखवणार आहे 38 साईजसाठी. 38चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे. सर्वात आधी सरळ रेषा टिक करून घ्यायची आहे. सरळ रेषा टिक केलेली आहे. अस्तरचं असेल तर अर्धा इंच इथे वाढवायचं आहे. विदाऊट अस्तर असेल तर 2 इंच. अस्तर असेल तर अर्धा इंच, विदाऊट अस्तर असेल तर 2 इंच. 10 इंचची तयार बाही. तयार माप टाकायचं आहे आपल्याला इथं 10 इंच. आणि वरती वाढवायचं आहे अर्धा इंच. वरती का वाढवायचं आहे अर्धा इंच? जेव्हा आपण शोल्डरला बाही जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतं. तर आता आपल्याला चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे. चेस्टचा चौथा भाग आहे 9.5 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा. आता हे अर्धा इंच एक्स्ट्रा का घेतलं? कारण पाठीमागचा जो भाग आहे त्याची घडी आपण छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यामुळेच इथं अर्धा इंच आपण वाढवलेला आहे. आणि जर तुम्ही छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेत असाल तर फक्त छातीचा चौथा भाग इतकंच आपल्याला हे माप टाकायचं आहे. खुल्या भागाकडून 3.5 इंच, इथून आपल्याला 2 इंच घ्यायचंय. प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की 2 इंच जर पाठीमागच्या भागात वाढवलेलं असेल तर 2च इंच आपल्याला घ्यायचं आहे. 1.5 इंच असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी बाहीला शेप देऊन घेतलेला आहे. आणि बाहीचा शेप अगदी छान आला पाहिजे. बघा किती सुंदर आलेला आहे. बाहीचा शेप जर तुमचा परफेक्ट असेल तर तुमची बाही सुद्धा परफेक्ट बसेल. काखेमध्ये फुगा येणार नाही, कापड गोडा होणार नाही. तर त्यांनी दंडघेर दिलेला आहे बाहीचा 5 इंच. दंडघेर खूप कमी आहे. शक्यतो लांब बाही असेल तर 5.5 पावणे 6 इंच दंडघेर असतो. पण त्यांनी 5च इंचाचा दंडघेर दिलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. जर असा कमी दंडघेर असेल तर काय करायचं असतं? जो हा आपला हाताचा मधला भाग असतो इथलं सुद्धा आपल्याला दंडघेरचं माप घ्यायचं असतं. आता समजा इथं 5 इंच आलेलं आहे तर इथं 5.5-6 काहीतरी असेल तसं माप घ्यायचं आहे, टिक करायचं आहे. आणि बाहीची बरोबर अशा पद्धतीने आकार येणार आहे. पण मी आता तुम्हाला सरळ आकार देऊन दाखवणार आहे. जर दंडघेर कमी असेल तर हे माप घ्यायला विसरायचं नाही. बाहीची उंची, बाहीच्या उंचीनंतर जो मधला भाग येतो 10 इंच बाही जिथं उंची भरत असेल तिथं मधला भाग 5 इंच, तिथला सुद्धा दंडघेरचं माप घ्यायचं आहे. आणि असं दंडघेरचं माप टाकून आकार द्यायचा आहे. हे बघा किती फरक पडतो, मी तुम्हाला दाखवते. दंडघेर जर तुमचा इथं आता कमी असेल तर अशा पद्धतीने सरळ मग आपल्याला फिटिंग करताना अशा प्रकारे गोल फिटिंग करावी लागते. अशा पद्धतीची गोल फिटिंग येते, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. उंची बाहीची त्याचा मधला भाग काढायचा आहे. जसं की आपण अंगावरून माप घेतो त्याचा अंगावरून माप घ्यायचा आहे. मधला जो भागाचा दंडघेर आहे त्याचं माप टाकायचं आहे इथं. आणि इथून 2 इंच वाढवायचे. जसं आपण इथं 2 इंच वाढवतो तसंच 2 इंच वाढवायचं आहे आणि आकार देऊन कट करायचा आहे. तर ही आहे 10 इंचची बाही. आणि 38 साईजसाठी इथं घेतलेलं आहे 2 इंच. हे पण घेतलेलं आहे 2 इंच. अर्धा ते पावणे 1 इंच शिलाई मार्जिन. मधला जो भाग असतो त्यासाठी अर्धा ते पावणे 1 इंच घ्यायचं असतं. हे आहे खुल्या भागाकडून 3.5 इंच. खुला भाग म्हणजे ओपन बाजू. बऱ्याचशा महिलांना खुला भाग लक्षात येतो, काही महिलांना कॅप हाईट लक्षात येते. तर कॅप हाईट सुद्धा म्हणू शकतात. आणि हे जे 2 आकार आहेत फिश कट बाहीचा, तर त्याला अर्धा इंच ते पावणे 1 इंचचा मधला हा गॅप आला पाहिजे. जर तो गॅप तुमचा व्यवस्थित असेल आणि आकार परफेक्ट असेल तर बाही सुद्धा परफेक्ट असेल.
स्लीव्ज कट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपली 10 इंचची तयार बाही झालेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला 38 साईजची कटिंग दाखवलेली आहे, तेही कटोरीमध्ये. आणि अगदी सोप्या पद्धतीने शोल्डर मुंड्याचे 10 इंच गळ्यासाठी माप कसे टाकायचे ते दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील आणि तुम्हाला वाटत असेल की आमचे ब्लाउज परफेक्ट बसावे, तर आपल्याकडे हे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत, तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यासाठी मी नंबर दिलेला आहे, जो नंबर मी स्क्रीनवरती दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुम्हाला कॉलवरती सगळी सविस्तर माहिती मिळणार आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.